शेतकरी बांधवांनो, हिवाळी अधिवेशन 2023 मध्ये राज्य सरकारकडून जे नियमित कर्ज भरणारे शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान जाहीर झाला आहे आणि अनुदान शेतकऱ्यांच्या बँक लवकरच खात्यात जमा होईल। महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेतून परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 4 वर्षे उलटून हे प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ मिळालेला नाही। त्यामुळे प्रामाणिक शेतकऱ्यांना शासन झुलवत असल्याची भावना निर्माण झालेली आहे। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी 2017 ते 2020 या वर्षात घेतलेल्या कर्जापैकी 2 वर्षाची कर्जाची नियत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत लाभ मिळालेला होता। सरकारने कर्जमाफीच्या याद्या पोर्टलवर अपलोड केलेल्या आहेत। त्याचे आधार प्रमाणीकरण करून त्यांना कर्जमाफी मिळाली होती। परंतु नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दमडेही हातात पडले नसल्याने शेतकऱ्यांना नाराजी आहे। काहींनाच लाभ या योजनेअंतर्गत नियमित परतफेड करणाऱ्या प्रोत्साहनपर म्हणून 50,000 अनुदान जाहीर करण्यात आले खरे, परंतु आतापर्यंत प्रत्येक गावांमधून 2 याद्या पोर्टलवर अपलोड करून येऊन त्यावरही केवळ बोटावर मोजक्या इतक्याच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे। थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखाची कर्जमाफी मिळून नवीन कर्ज देखील मिळाले, परंतु नियमित कर्ज भरणाऱ्या शासनाकडून वंचित ठेवलेले जात असल्याचे कर्ज थकविले असेल तर बरे झाले असते, अशी भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे।